जळगाव शहरात नेहमीच कुठली ना कुठली निवडणूक असते। या निवडणुकीत उमेदवार मतदारांना रस्ते, गटार व पाण्याचे भले मोठे आश्वासन देत असतात, जसे की चीड येते मला या खड्ड्यांची। मात्र आता सर्वच निवडणूक झाल्यावर या खड्ड्यांची चीड येण्याची वेळ आता उमेदवाराला नव्हे तर चक्क जळगावकर नागरिकांना येऊ लागली आहे। त्याचाच हा एक प्रत्यय देखील समोर आला आहे। जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा नुकतीच पार पडली। या महासभेत रस्त्यांसह अनेक महत्त्वाच्या विषयावर महासभा गाजली। त्याच पार्श्वभूमीवर शहरातील रिंग रोड म्हणजे स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानाजवळचा हा रस्ता होय। बहिणाबाई चौकापासून ते थेट नवीन उड्डाण पुलापर्यंत हा रिंग रोड होय। याच परिसरात अनेक छोट्या मोठ्या सोन्यासह चांदीचे दुकाने देखील आहेत। मात्र गेल्या वर्षभरापासून या रिंग रोडला भले मोठे खड्डे पडले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ देखील उडत असते। या रस्त्यावरून दिवसभरात हजारो वाहने ये-जा करत असतात, तर या ठिकाणी अनेक रुग्णालये असून दिवसभर या रस्त्यावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा होत असते। भविष्यात या रस्त्यावर अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्यासह महानगरपालिकेच्या प्रशासनाने या महत्त्वाच्या रस्त्यासाठी तत्काळ काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या प्रभागाचे नेतृत्व महापौर दीपमाला काळे हे करीत आहे। त्यामुळे महापौर काळे यांनी देखील या रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन तत्काळ हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी देखील मागणी व्यक्त होत आहे। पहा काय म्हणाले यावर नागरिक। बोलतोय जेडीसी बँकेजवळून हा पूर्ण रोड जेडीसी बहिणाबाईपासून तर गोकुळपर्यंत काय पुढच्या रेल्वे गेटपर्यंत फार खराब आहे। दिवसभर धूळ उडते हो इथे, लोकांना किती लोक पडतात, इथे लेडीज लोक पडतात, धूळ उडते ते उडते। तर कृपया आहे तर हा रोड लवकरात लवकर चांगला करावा हे विनंती आमची। किती महिने झाले रस्ता खराब? हा 1 वर्ष झाला हा रोड खराब आहे हो। किती सहन करायचा आम्ही, इथे रोडावर बसतो तर किती फुगडा उडतो, त्रास होतो, हा त्रास होतो आम्हाला। इथे रस्त्याला लेडीज जाते तर मोटरसायकल पडताना ते पडून जाता हो। तर कृपया हा लवकरात लवकर रोड चांगला करावा हे आमची नम्र विनंती आहे। त्याकडून हा रस्ता इतक्या वर्षापासून पेंडिंग पडलेला आहे। राजू मामांचं स्वतः घर असल्यानंतर बी ह्या रोडाचं काम झालेलं नाही। रोडांचं बी घर आहे आणि राजू मामाचं स्वतः घर असल्यानंतर बी हा रोड कम्प्लीट झालेला नाही। त्याच्यानंतर आमची एकच विनंती आहे की बुवा कमीत कमी या रोडाचं काम पूर्ण करून घ्या ही अशी आमची नम्र विनंती आहे। आम्हाला त्रास होतोय, जो त्रास होतोय आम्हाला माहिती आहे। बरेचसे ॲक्सिडेंट होतात, काही होतात, आम्हाला स्वतः रिक्षावाल्यांना त्रास होतो, पण तरी बी आम्ही तुम्हाला विनंती करतो की या रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे। माझे नाव जय जितेंद्र सोनार, माझी शाळा ते ग्लोबल लर्निंग स्कूल, इथून मी रोज प्रवास करतो, तर खूप दूर उडते आणि मी इथून प्रवास करतो। आमच्या शाळेची गाडी खूप दर टायमाला जाते इथून आणि खूप दूर उडते।